सोलापूर विधान परिषदेचा निवडणुकीचा निकाल आता हाती येतोय। राजेंद्र राऊत जे महायुतीचे उमेदवार आहेत ते विजय होतानाचं चित्र आहे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सोलापूरमध्ये सुरू आहे। या सगळ्या जल्लोषामध्ये आपण या ठिकाणी बघू शकताय की हा बोर्ड जो आहे तो सगळ्यांचं लक्ष वेधतोय। हर हर महादेव जे धैर्यशील मोहिते पाटील यांनी मतदानाच्या अगोदर त्यांच्या सोशल मीडियावरती हर हर महादेव अशा पद्धतीची पोस्ट केली होती आणि त्यासोबतच वसंतनाना देशमुख जे पराभूत उमेदवार आहेत धैर्यशील मोहिते पाटील यांचे एक व्यंगचित्र या फ्लेक्स वरती आहे आणि आमदार साहेबांचे हार्दिक अभिनंदन असा राजेंद्र राऊतांचा एक फोटो जो आहे तो या फ्लेक्स वरती आहे। कार्यकर्त्यांची नक्की काय भूमिका आहे मला जाणून घ्यायचं नाही तुम्हाला बारशी बारशी काय आता राजेंद्र राऊत आमदार झाले कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय। होय देव पावल्यासारखं वाटतंय। भगवंत पावला आणि आता फडणवीस साहेबांनी त्यांना आता कॅबिनेट मंत्री म्हणून फक्त आता त्यांची वर्दी करावी फक्त एवढीच आता इच्छा राहिलेली आहे। आता मोहिते पाटलांचा मोहिते पाटलांची जे अदृश्य शक्ती होती का ते आता राजेभाऊनी जिल्ह्यात सोलापूर जिल्ह्यातून मोहिते पाटलांना अदृश्य केलेलं आहे। आता मोहिते पाटलांची शक्ती जी होती का त्यांना त्यांची शक्ती त्यांच्यावर उलटवलेली आहे। आता आजपर्यंत त्यांनी कष्टानं काम केलं, कार्यकर्त्याच्या घराघरापर्यंत पोहोचलं, जनतेच्या न्यायासाठी झगडलं, त्याचं परमेश्वरानं त्यांनाही अत्यंत उत्तम असं योग्य वेळेत फळ दिलं असं आम्हाला वाटतंय। पण 500 मतं पडणार म्हणजे 500 पडली नाही। 83 म्हणजे काय थोडे झाले काय 483 18 मतं बाद झाल्यात 118 मतं। विरोधक म्हणत होते की आमच्या दृष्टीत काम केलंय आणि आम्ही निवडून आणलंय। त्यांनी मला त्या दिवशी वाटलं काय घेतली भीती होती काही दिवसात बहुतेक आद्रेश शक्तीचा खात्मा केलेला आहे। ओम फट सोहा। काय वाटतं राजेंद्र राऊत आमदार झाले? छान वाटतंय एक नंबर। बार्शीचे देवता आहेत ते भगवंताचे खास एक निष्ठावंत आहेत कार्यकर्ता। आम्हाला आता आनंद होत आहे जनतेला कामातून कळल राजभाऊचं काम किती योग्य आहे ती कामातून कळल। काय वाटतंय आमदार झाले राजेंद्र राऊत? खूप आनंद झाला। बार्शी तालुक्यासाठी त्यांनी 4000 कोटी दिले आता ते जिल्ह्याचे नेते झाले जिल्ह्याच्या विकासासाठी जगणार आहे। आदर्श शक्ती डिस्ट्रिक्ट बँकेच्या चोराचा हा पराभव झालेला आहे। आदर्श शक्ती काही नव्हते विरोध करायचा बंद केला फक्त त्यांनी। काय वाटतं तुम्हाला काय म्हणत आहे निकालावर? निकालावर फक्त आता एकच प्रतिक्रिया आहे फक्त आमदार आता जे आमदार आहेत ते नामदार हवे बस एवढीच प्रतिक्रिया आहे। आता विधानसभेचा वचपा घेतला असं वाटतंय का तुम्हाला? विधानसभेचा तर जे विधानसभेलाच घेतला जाईल। सत्तेचा विजय झाला फक्त सत्तेचा विजय झाला सत्तेचा विजय झाला। ठीक आहे तर हे भाजपचे कार्यकर्ते आहे आणि सोलापूरमध्ये जर आपण बघितलं सध्या तर या ठिकाणी भाजपचा जो आहे तो असा झेंडा फडकवला जातोय। भाजपचे राजेंद्र राऊतांचे हजारो कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत आणि आता भाजपचे राजेंद्र राऊत जे आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जल्लोषाला सुरुवात केलेली आहे। गोपाळ बाळे सोबत मराठी न्यूज सोलापूर।